हॅलो. आज आम्हाला जायचं होतं आमच्या पाहुण्यांना सोडायला. त्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत त्यांना सोडायला त्यांच्या गावी गेलो. तिथे गेलो तर पाहुण्यांनी सगळी जेवायची अशी काही तयारी करून ठेवलेली होती. स्वयंपाक तर खूपच छान झाला होता. मग काय सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि मग आमची वेळ झाली निघायची. मग ना इथे आम्ही सगळ्यांचा निरोप घेत होतो. मग आम्ही निघालो आमच्या घरच्या प्रवासाला आणि येता येता वाटेत ना चहाची तलब झाली म्हणून चहा प्यायला थांबलो. मग मस्त असा चहा पिलो आणि घरी आलो. संध्याकाळी ना मग खूपच दमल्यासारखं झालं होतं. म्हटलं मग आता काय बनवायचं. मग सगळ्यात सोपा पद्धतीचा स्वयंपाक बनवायचा म्हणून मग मी बनवलं पिठलं भाकरी. कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मी ना तेच बनवणार होते. मग इथली पिठल्याची तयारी करून घेतली. मी तर पिठले हाटून घेतलं होतं. त्यासोबत ना मला बनवायची होती गरमागरम अशी बाजरीची आणि ज्वारीची भाकरी. दोन्ही भाकरी आमच्या घरात खूप आवडतात. त्यामुळे ना मी अगोदर बाजरीची भाकर करायला घेतली. बाजरीचं पीठ ना असं चांगलं मळून घेतलं ना की बाजरीची भाकरी छान येते आणि ती फुगते. त्यामुळे ना मी इथे भाकरी करायला घेतली. भाकरी ना अशी खरपूस होईपर्यंत भाजली ना पिठल्यासोबत ना ती खूपच छान लागते. आणि आम्ही ना खूप दिवसातून ना इतका लांबचा प्रवास केला होता. पाहुणे खूप लांबच्या असल्यामुळे ना आम्हाला त्यांना खूपच लांब सोडायला जावं लागलं. मग आमची इथे पिठलं भाकरी रेडी झालं होतं. मग सगळ्यांनी खाल्लं पिठलं भाकरी आणि गेलो झोपून. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.